हे कंपोस्ट खत, हे शेणखत कुजण्याचं काम हे करते. तर आपण ह्या 100 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो आपण टाकू. पुन्हा असं करायचं, पुन्हा असं उलटं घ्या. पुढे म्हणजे मिसळलं पाहिजे. तुमच्या झाडाच्या सावली झाली नसला तरी चालते, कारण काही गरज नाही झाडात सावली नसला पाहिजे. असे आपण होल करून घ्यायचे आणि याच्यामध्ये ते कल्चर आपण सोडून द्यायचं. ते कचरा टाकून देतो, मग बोलतो तण खूप झालं, भरतो का नाही काडी कचरा, त्याच्यानं तणाचं प्रमाण खूप वाढलं. काय प्रत्येक याचा काय मग असं सोडून द्यायचं. पाणी मारल्यानंतर मग आपण काय केलं, एक सफल घ्या किंवा अशी हिरवीगार समजा काडी असेल, त्या काडीनं होल मारा आणि हे कल्चर त्यात सोडून द्यायचं. हे असं तुम्ही काय करा, हे आता आपण हे टाकून घेतलं आणि मग याच्यावर काय करायचं की आता शेणा मातीचं आपल्याला याच्यावर लेप तयार करायचं. हां, गॅस केली नाही पाहिजे. आमचे रामाजी खूप कामाची माणसं आहे, ते बरोबर आपलं सक्रिय आपल्या सगळ्या गोष्टी राहते. बंडूजी पुन्हा आणि तुमच्या सहकार्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, लक्षात घ्या. जर उत्पादन खर्च कमी करायचं असेल आणि असा काडी कचरा नुसता न कुजलेला शेतात फेकण्यापेक्षा या एसनाईन कल्चर टाकून त्याला मस्त कुजून घ्या आणि याला जवळपास पूर्ण तुझ्यासाठी 65 ते 70 दिवसात मिळेल. आपण स्वतःला नेऊन टाकण्यापेक्षा आणि हे तुम्ही असं घेऊन फेकायचं नाही. मग तुम्ही पिकायला जसं आपण रासायनिक करायचं त्याचप्रमाणे त्याला आपण खत द्यायचं.